बरं, संसदेचा तर मला वाटतं आता या अनुषंगाने विषय येणं स्वाभाविक आहे. संसदेमध्ये जे कामकाज चालतं अगदी अटलजी आणि अडवाणी जी असल्यापासून आपण फार जवळून पाहिलेलं आहे. त्यावेळेचं वातावरण संसदेचं आणि आत्ताचं ह्या संसदीय संस्कृतीमध्ये जो बदल झालेला आहे त्याकडे कसं पाहता? असं आहे, मी 6 वर्षच फक्त संसदेत होतो, पण राजकारणाचा मी विद्यार्थी आहे, राज्यशास्त्राचा. त्या दृष्टीने मी बघतो तर मला असं वाटतं की संसदेमध्ये विरोधी पक्षांनी जी भूमिका घ्यायला हवी रचनात्मकतेची, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने निराशेने ग्रसित झाल्यामुळे असेल, काही असेल. पण आज कसं झालं आहे, म्हणजे मला त्याही वेळी दुःख व्हायचं ज्यावेळी मी राज्यसभेत होतो त्यावेळी, आणि आजही मला असं वाटतं की अनेक लोकसभा राज्यसभा सदस्यांना ही वेदना मनामध्ये असेल की संसदेचं कामकाज चालावं असं ज्यांना वाटतं त्यांची बहुसंख्या आहे. चालू नये अशा इराद्यांनी जे गोंधळ घालतात ते अल्पसंख्यक आहेत. पण होतं काय, लोकशाहीचा पूर्णपणे अपमान करून एक प्रकारे मुठभर लोक संसदेचं कामकाज बंद पाडतात. हे आमच्या देशातल्या सर्व मतदारांचा उपमर्द करण्याजोगं आहे. त्यांचे प्रश्नच आम्हाला मांडता येत नाहीत अशी स्थिती होते. आणि म्हणून संसदीय कार्यपद्धतीमध्ये काहीतरी सुधारणा करून अशा पद्धतीने संसदेच्या कामकाजामध्ये खोडा घालणारे, अडथळा निर्माण करणारे असे जे आहेत, या तत्वांना, या प्रकारच्या व्यक्तींना, प्रवृत्तींना कशा पद्धतीने आपल्याला एक प्रकारे शिस्त लावता येईल याबद्दल गांभीर्याने आणि सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. आज देशामध्ये 5-6 राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकार आहेत. तिथेही तर कामकाज चाललंच पाहिजे ना. भारतीय जनता पार्टीची अशी भूमिका कधीही राहिलेली नाही. तेलंगणामध्ये आम्ही चांगल्या संख्येत आहोत, पण कामकाजच चालू द्यायचं नाही असा आमचा इरादा नाही. क्वचित कधीतरी हे शस्त्र देखील वापरावं लागतं, पण ते अपवादात्मक स्थितीत, आपद्धर्म म्हणून. याचा जरी विवेक विरोधी पक्षांनी संसदीय राजकारणात बाळगला तरी मला असं वाटतं की लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत संसदेकडून त्याची पूर्तता होईल.